नमस्कार बालमित्रांनो, कशात तुम्ही सगळे मजेत ना? आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता 5वी मॅथ्स सेतू अभ्यास उत्तर चाचणी 2022-23 आणि हा जो आपला उत्तर चाचणीची प्रश्नपत्रिका आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम दोन्ही इयत्तांच्या किंवा दोन्ही माध्यमांच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपण बघू. पहिला प्रश्न आहे, मनीषा practiced for the Kho-Kho tournament from February 22 to February 25. So she practiced for total how many days? म्हणजे बघा, मनीषा नावाची एक मुलगी आहे, तिने खो खोच्या टुर्नामेंटसाठी प्रॅक्टिस केली. फेब्रुवारी 22 पासून, बघा आपण इथे लिहूया 22 फेब्रुवारी पासून तर 25 फेब्रुवारीपर्यंत तिने प्रॅक्टिस केली. तर तिने एकूण किती दिवस प्रॅक्टिस केली हे मोजायचे आपल्याला. तर 22 23 आपण इंग्लिशमध्ये बघूया. 22 23 24 25. सो किती डेज झाले? 1 2 3 4. तर तिने टोटल किती डेज प्रॅक्टिस केली? 4 डेज प्रॅक्टिस केली. ओके, सोपं होतं. 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सॉल्व द एक्झाम्पल. बघा इथे प्लस दिलेले ते आपल्याला सॉल्व करायचे. सॉल्व करत असताना आपण अशी मांडणी करतो. बघा हे काय आहे? 4564. 4564. आता आपल्याला दुसरा नंबर लिहायचा आहे. मी माझ्या ॲडिशनच्या जे व्हिडिओज आहेत त्यात सांगितलेलं दुसरा नंबर लिहिताना मागून लिहायचा, म्हणजे बरोबर एकाखाली एक येतो. मागून काय आहे? 9 7 8 5. बरोबर एकाखाली एक नंबर आले. प्लस आता आपल्याला याचं प्लस करायचे. आता काय करायचे? मला याचं प्लस करायचे. तर तुम्ही असे बॉक्स आखून घर आखून सुद्धा करू शकता, किंवा पेपरमध्ये वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं करू शकता. आपल्याला ॲडिशन करायचे. तर 4 + 9 = 13. 1 कॅरी. 6 + 1 = 7 आणि 7 + 7 = 14. अगेन 1 कॅरी. 5 + 1 = 6. 6 + 8 = 14. 1 कॅरी. 4 + 1 = 5 आणि 5 + 5 = 10. तर आपला आन्सर हे आलेला आहे. मग आपण इथं खाली लिहू शकतो, तुमच्या पेपरमध्ये जागा असेल तर, इक्वल टू 10,443. ठीक आहे, हा क्वेश्चन झाला. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अरेंज व्हर्टिकली अँड सॉल्व 45,230 मायनस 545. आता इथं त्यांनी टेबल दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं मांडायचं आहे. 45,000 म्हणजे 10,000 आणि 1000च्या घरात 45,000. 230 राईट. आता 545 मग 100च्या घरात 545. काय करायचे? मायनस. तर ही आपण याच्यात मांडणी केलेली आहे घरात. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर मी ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे जे कन्सेप्ट आहे ती माझ्या 4th स्टँडर्ड मॅथच्या व्हिडिओमध्ये आणि 5th स्टँडर्ड मॅथच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे गणित सेमी इंग्लिश इयत्ता 4थी आणि गणित सेमी इंग्लिश इयत्ता 5वी या व्हिडिओजमध्ये खूप व्यवस्थित सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्हाला जर अजूनही ॲडिशन सबट्रॅक्शन अवघड वाटत असेल तर तुम्ही माझे ते व्हिडिओज नक्की बघू शकता. ठीक आहे, चला आता हा क्वेश्चन कसं सॉल्व करायचं बघू आपण. 0 - 5. 0 मधून 5 मायनस होत नाही. मग आपण काय करणार? याच्याकडनं एक कॅरी घेणार. मग याच्याकडनं एक कॅरी घेतल्यावर हा झाला 10 आणि याने तिकडे एक दिला म्हणून हा उरला 2. नाव 10 - 5. 10 - 5 आन्सर इज 5. 2 - 4 होत नाही, मग परत आपण याला कॅरी देणार. इथं उरलं 1. 12 - 4 आन्सर इज 8. 1 - 5 होत नाही, मग आपण पुन्हा एक कॅरी इथून घेणार, इथे देणार. 11 - 5 आन्सर इज 6. आता इथं 4 आहे. 4च्या खाली काहीच नाही, मग मी इथं 4 तसाच लिहिणार आणि या 4 खाली पण काहीच नाही म्हणून हा 4 मी इथेच लिहिणार. मग आन्सर आला 44,685. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 4. इन अन ऑर्चर्ड 12 mango seedlings were planted in a row and there were 13 such rows. बघा, मँगो सीडलिंग्स लावलेले होते आणि कसे होते? 13 such rows होते.
ठीक आहे. हाऊ मेनी सीडलिंग्स वर प्लांटेड इन अ ऑर्चिड. आता नेहमी प्रश्न नीट समजून घ्यायचा. एका रांगेमध्ये किती होते? 12 मँगोचे झाडं लावले होते आणि असे टोटल किती रोज होते? 13 होते. मग आपल्याला एकूण किती झाडं लावली गेली ते विचारायचं आहे. मग आपण अशा वेळेस गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे. मग आपल्याला 12/13 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक. मग तुम्ही हे लॅटिस मेथडने पण मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा अशा ह्या मेथडने करू शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल ती. 3 2 जा 6, 3 1 जा 3, इथं 0 1 2 जा 2, 1 1 जा 1, प्लस करूया 6 5 1. मग आपल्याला फायनल आन्सर इथं लिहायचं आहे. तर मी खाली न लिहिता इथं लिहिते. There were 156 seedlings planted in the orchard. ठीक आहे. हे आहे आपलं फायनल आन्सर. वर्ड प्रॉब्लेममध्ये अशा सेंटेन्समध्ये फायनल आन्सर लिहायला तुम्ही शिकलं पाहिजे. त्याची खूप गरज असते, त्याच्याशिवाय वर्ड प्रॉब्लेम पूर्ण होत नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 5. इन अ विलेज 52 फॅमिलीज आर टू बी सर्वेड. इफ इट इज डिसाइडेड टू बी सर्वेड 4 families to each student, how many students will have to be surveyed? आता क्वेश्चन आपण नेहमी समजून घ्यायचा वर्ड प्रॉब्लेममध्ये. 52 फॅमिलीज आर टू बी सर्वेड म्हणजे 52 फॅमिलीजला सर्वे करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि एका स्टुडंटकडे एका स्टुडंटकडे आपण किती फॅमिली देणार आहे? 4 फॅमिलीज. एका स्टुडंटकडे 4 फॅमिलीज. मग 52 फॅमिलीजचा सर्वे करण्यासाठी किती स्टुडंट लागतील? बघा, अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं? डिव्हिजन करायचं असतं, डिवाईड करायचं असतं. जेव्हा आपल्याला इतक्यामधून इतके काढायचे आहे, म्हणजे 52 फॅमिलीज आहे, एका स्टुडंटकडे 4 फॅमिलीज आहे, मग टोटल किती फॅमिलीज लागतील? अशा वेळेस आपण काय करणार? डिव्हिजन करणार. मग इथं मी डिव्हिजन लिहिते. इथं मी लिहिणार 52 आणि इथं 4. मग 4 1 जा 4 मायनस 12 खाली 4 3 जा 12. डिव्हिजन पण सोप्या पद्धतीने कसं करायचं हे सुद्धा मी माझ्या 4th स्टँडर्डच्या डिव्हिजनच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. काही मुलांचे ना 5वी 6वीला गेले तरी बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर नसतात, त्यामुळे तुम्ही माझ्या आधीच्या स्टँडर्ड्सचे व्हिडिओ बघू शकता. आता आपल्या इथं आन्सर आलेलं आहे 13. म्हणजे मग 13 स्टुडंट्स will have to be surveyed. ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व म्हणजे डिव्हिजन दिले ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. मी इथं थोडं बाजूला मोठं लिहिते. 864 डिवाइड बाय 8. आता मी डिव्हिजन करणार. 8चं टेबल 8 1 जा 8 मायनस 0. हा 6 मी खाली घेणार. 6 8च्या टेबलमध्ये येत नाही, मग 8 0 जा 0 मायनस हा 6 परत खाली घेणार. मग आता हा 4 मी खाली घेणार. 64 8 8 जा 64. मग माझं हे डिव्हिजन पूर्ण झालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. राणी हॅड सम मनी विथ हर. There were 5 notes of ₹10 and 3 notes of ₹50. How much money did she have altogether? म्हणजे तिच्याकडे ₹10च्या किती नोट होत्या? 5 नोट होत्या. आणि ₹50च्या किती नोट होत्या? 3 नोट होत्या. राईट. आता नेहमी क्वेश्चन पहिले व्यवस्थित समजून घ्यायचा. 10च्या 5 नोट होत्या आणि 50च्या 3 नोट होत्या. मग 10च्या 5 नोट होत्या म्हणजे तिच्याकडे किती रुपीज झाले? 50 रुपीज झाले.
आणि 50च्या 3 नोट्स होत्या, मग किती रुपीज झाली 50च्या 3 नोट म्हणजे 150 रुपीज. मग 150 आणि 50 याची आपण जर टोटल केली तर आन्सर येतं 200 रुपीज. ज्या मुलांना पैसे हाताळायची नेहमी सवय आहे ते हे पटकन करतील, ज्यांना नाही जमणार त्यांनी प्लस करायचं. ठीक आहे, तर आपलं फायनल आन्सर आपण लिहूया. राणी हॅड रुपीज 200 with her. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. What is the answer if we add 3 tens and 5 hundreds to the number 5320? याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे. मग काय ॲड करायचे? 3 टेन्स. बघा काय इथं 3 टेन्स. आता 3 टेन्स मीन्स 3 टेन्स इज 30, राईट. नेक्स्ट काय विचारलं? 5 हंड्रेड्स. आता 5 हंड्रेड्स म्हणजे 500 500. मग आपल्याला प्लस करायचे. आता 5320 हा वरचा नंबर, त्याच्यात काय प्लस करायचे? 30 आणि त्याच्यात काय प्लस करायचे? 500. मग आता आपण इथं प्लस करूया. एकाखाली एक लिहायचं. युनिट्सचे सगळे एकाखाली एक लिहायचे, टेन्स सगळे एकाखाली एक लिहायचे, म्हणजे आपल्याला ॲडिशन करायला सोपं जातं आणि मग ते आपलं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन चुकत नाही. तर आता 0 0 0 प्लस केलं, आन्सर 0 आला. 2 + 3 5, 5 + 0 अगेन 5, मग मी इथं 5 लिहिणार. 3 + 5 8 आणि ह्या 5च्या खाली काहीच नाही, मग मी इथं लिहिणार 5. 5850. सो द आन्सर इज 5850. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ अ गिवन फिगर? आता ही फिगर दिलेली आहे, त्याचे मेजरमेंट्स इथं दिलेले, आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. तर पेरिमीटर म्हणजे काय? सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स, म्हणजे 4 + 3 + 4 + 3. मग आपण प्लस करूया. 4 + 3 7, 7 + 4 11 आणि 11 + 3 14. मग आपला आन्सर आलेला आहे 14 मीटर. बघा पेरिमीटर तुम्ही असं पण करू शकता. 3 + 3 6, 4 + 4 8, 6 + 8 14. ठीक आहे, असं पण लिहू शकता. फक्त काय पेरिमीटर लक्षात ठेवायचं की पेरिमीटर इज द लेंथ ऑफ सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स, म्हणजे सगळे जे साइड्स दिलेले त्याचे जे मेजरमेंट आहे सगळ्यांचं ॲडिशन करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. क्वेश्चन नंबर 10. ऑब्झर्व अँड राईट द टोटल अमाऊंट इन द बॉक्स गिवन बिलो. म्हणजे काय, खाली जे नोट्स दिलेले ते सगळ्यांचे आपल्याला टोटल करायची. नाव 100 रुपीज, त्याच्यानंतर 50 रुपीज, त्याच्यानंतर 20 आणि 20 आपण डायरेक्टली इथं 40 लिहूया. ओके, मग किती झालं आधी नोट्सचं आपण करू. 0 4 5 + 4 9 आणि हा 1 खाली 190 झाले. आता 190 मध्ये आता हे कॉईन्स किती झाले? 5 + 5 10, 10 आणि 2 12, मग 12 याच्यात टाकायचे. मग आपला आन्सर काय आलं? 2 9 आणि 1 10, 1 कॅरी 2, 202 आपला आन्सर आलेले. मग आपण इथं न लिहिता इथं डायरेक्टली लिहू शकतो 202 रुपीज. मग तुमचं हे जे रफ वर्क आहे तुम्ही पेन्सिलने करा आणि नंतर खोडू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या पेजवर कुठे करा. हे आपला आन्सर आपण इथं लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 11. राईट द गिवन फ्रॅक्शन्स इन वर्ड्स. आता हे जे फ्रॅक्शन दिलेले ते वर्ड्समध्ये लिहायचे. मग आपण 4th स्टँडर्डमध्ये फ्रॅक्शन शिकलेलो आहोत. 2 and 2/3 असं आपण फ्रॅक्शन लिहितो. 2 and 2/3 अशा प्रकारे आपण फ्रॅक्शन लिहितो. हे आपण 4th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. कंप्लीट द फॉलोइंग पॅटर्न. खाली जो पॅटर्न दिलेला तो आपण समजून घ्यायचा आणि तो पूर्ण करायचा. बघा इथं काय आहे, पहिले स्क्वेअर, मग असं डायमंड शेप, अगेन अ स्क्वेअर, अगेन अ डायमंड शेप, म्हणजे परत काय येणार इथं स्क्वेअर येणार आणि पुन्हा तो डायमंड शेप सारखा शेप इथे येणार. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 12. आता नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 13, ऑब्झर्व द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता खाली जो टेबल आहे तो आपण बघायचा आणि क्वेश्चन्सचा आन्सर द्यायचा. आता इथं क्रॉप अँड फॅमिलीज म्हणजे एका फॅमिलीने किती क्रॉप लावले ते दिलेले आहे आणि चित्र एका घराचं चित्र म्हणजे 10 फॅमिलीज हे लक्षात ठेवायचं. मग वीजच्या पुढे 1 2 3 घराचे चित्र आहेत म्हणजे हे किती झाले 3 10 30. जवारच्या पुढे 1 2 3 4 5 मग इथे झालं 50. ग्रामच्या पुढे 1 2 मग हे झालं 20. ओके. आता क्वेश्चन वाचूया. हाऊ मेनी फॅमिलीज ग्रो जवार. जवारच्या पुढे किती आहे 50. सो 50 फॅमिलीज ग्रो जवार. इफ द ग्राम अँड जवार ग्रोइंग फॅमिलीज आर ॲडेड. कुठे गेलं ग्राम अँड जवार. ग्राम अँड जवार फॅमिलीज आर ॲडेड. देन बाय हाऊ मेनी विल इट बी मोर दॅन द वीट ग्रोइंग फॅमिलीज. आता याला ॲड केल्यावर काय येतं आन्सर 70 आणि हे किती आहे 30. मग 30 आणि 40 मधला डिफरन्स किती आहे बघा 70 मायनस 30 आन्सर इज 40. तर इथं तुमचं येणार 40. हाऊ मेनी मोर किंवा हाऊ मेनी लेस ज्यावेळेस विचारलं जातं तर दोघींमधला डिफरन्स काढायचा. मग आन्सर इज 40. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. Solve the examples by writing the number that will replace the question mark in the box below. म्हणजे क्वेश्चन मार्क जो आहे त्या ठिकाणी काय येणार. आता हे लॅटिस मेथडचं मल्टिप्लिकेशन आहे. इथं 24 म्हणजे 24 आणि 30 आणि 2 म्हणजे 32. तर पहिल्या बॉक्समध्ये ना ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून इथं येतं. दुसऱ्या बॉक्समध्ये इथे येतं आणि हे असं आपलं लॅटिस मेथड आहे. हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल 4th स्टँडर्डला होतं. तुम्हाला जर अजूनही माहीत नसेल तर तुम्ही 4th स्टँडर्डच्या मल्टिप्लिकेशनच्या व्हिडिओमध्ये लॅटिस मेथड बघा. तर आता इथं जे आहे इथं ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. मग 20 × 30. मग आपण 0चं मल्टिप्लिकेशन कसं करतो 20 × 30. मग आधी 2 × 3 करायचं. 2 3 6. मग इथं 2 0 हे दोन्ही 0 इथं याच्या पुढे लावायचे. मग आपण इथं क्वेश्चन मार्कच्या जागी आपला आन्सर लिहिणार आहे 600. ठीक आहे. आता इथं लॅटिस मेथडमध्ये या बॉक्समध्ये परत ॲडिशन केलं जातं पण त्यांनी इथं सॉल्व द एक्झाम्पल बाय रायटिंग द नंबर. ठीक आहे त्यांनी सॉल्व करायला सांगितले. मग आपण पुढे पण हे आपलं एक्झाम्पल सॉल्व करूया. तर इथं सगळ्यात पहिले आपण लिहिणार 600 त्याच्या खाली लिहिणार आपण 40 नंतर लिहिणार 120 आणि मग शेवटी लिहिणार 8. बघा इथं पण सगळे डिजिट्स एकाखाली एक लिहायचे म्हणजे आपलं ॲडिशन चुकत नाही. मग आता आपण ॲडिशन करूया. 0 + 0 + 0 + 8 आन्सर इज 8. 0 + 4 + 2 आन्सर इज 6. 6 + 1 7. मग आपला आन्सर आला 768. ओके. तर हा होता आपला उत्तर चाचणी इयत्ता 5वीची सेतू अभ्यासची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.